नमस्कार, मी हुमरे बाप्पूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत गेवराई विधानसभेचे काँग्रेसचे भावी आमदार मनोहरजी चाळक आहेत आणि गेल्या 2-3 महिन्यापासून त्यांनी गेवराई मतदारसंघामध्ये दौरा संपन्न केलेला आहे आणि त्यांना गेवराई मतदारसंघामध्ये देखील मतदाराकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मात्र त्यांची जी प्रसारमाध्यमांनी दखल घ्यायला हवी होती ती घेतलेली नाही. याबाबत त्यांचं काय मत आहे आपण ते जाणून घेणार आहोत. मी सर्व संपादक पत्रकार यांना एक विनंती करतो की मी 11/7/2024 पासून गेवराई मतदारसंघात माझा 3रा राऊंड सुरू झालेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आणि मी 100% आमदार होणार आहे. कारण त्याचे कारण असे झाले की मतदारांनीच ही आपली निवडणूक हातात घेतली. सगळे काही सहकार्य मतदारांनीच हातात घेतलेलं आहे आणि मागच्या 3 महिन्यापासून गेवराई मतदारसंघात वारंवार निवडून येणारे प्रस्थापित उमेदवार हे मागच्या 3 महिन्यापासून मतदारसंघात कुठल्या प्रकारे फिरत असताना कार्यक्रम घेत असताना दिसून येत नाहीत. बऱ्याच गावामध्ये प्रस्थापित पुढाऱ्याला गावबंदी मतदारांनी केलेली आहे. मात्र मला एकाही गावात कोणी आडीलं नाही, रोखीत नाही, टोकीत नाही. कारण मी सामाजिक राजकीय क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करत आहे. गेवराई शहरातील गोरगरीब अतिक्रम जागेत घरं करून राहणाऱ्या संजयनगर, साठेनगर, इस्लामपुरा, कुरबुगल्ली हे सर्व अतिक्रम जागेत राहत असणारे अतिक्रमधारकाला मालकी हक्कात आणून मी आणि पोटभर साहेब, आमचे पाटोळे, आमचे कडदास कांबळे माझे इतर सहकारी हे शासनाकडे कारवाई करून ह्या जागा मालकी हक्कात आणल्यात आणि पिट्या नकलसुद्धा वाटप झाल्यात. गेवराई मतदारसंघात गायरान जमिनीवर जे गरीब लोक अतिक्रमधारक होते त्याचे देखील 7 नाव आणले आणि राशन दुकानचा जो भ्रष्टाचार होता लॉकडाऊनच्या काळात मोठी कारवाई केली आणि ते 2 कोटीचं धान्य जप्त केलं. आणि मी मागच्या अनेक वर्षापासून शेतकरी, कष्टकरी यासाठी काम करीत आहे आणि सगळ्यात प्रमुख माझी मागणी लढाई कोणची आहे शासनाकडं. जायकवाडीच्या धरणातलं पाणी चकलांबा, मार्गे, माजलगाव रोडने खाली जर गेलं तर काही पाणी शिंदपणाकडे जाईल आणि काही पाणी या गोदावरीकडे येईल. 100% गेवराई तालुका हा ओलिताखाली येईल ही प्रमुख मागणी आहे. म्हणून या प्रसारमाध्यमातले सर्व संपादक पत्रकार आपणास विनंती करतो की आपण ज्यावेळेस मतदारसंघाच्या मुलाखती घेतात, कार्यकर्त्याच्या घेतात, आपण प्रस्थापित उमेदवाराच्या नावाचा जास्त प्रमाणात उल्लेख करतात. मी देखील यापूर्वी अनेक निवडणुका लढल्यात, विधानसभेला उभा केलेत, उमेदवार उभे केले आहेत. जालनेर पिसाळला उभा करणारा मीच आहे, अरुणराव इंगळेला उभा करणारा मीच आहे, वैद्यनाथ येवलेला शिवसेनेच्या वतीने उभा करणारा मीच आहे. यापूर्वी 3 वेळेस निवडणूकला विधानसभेचे लढणारा मीच आहे. तर इतर उमेदवाराबरोबर मी मनोहर चाळक माझ्याही नावाचा उल्लेख आपण करीत जावा ही आपल्याला विनंती आहे. आणि जो मतदारसंघात जनतेसाठी काम करतो मग तो कोणताही उमेदवार असो, सर्वसामान्य, त्याचंही नाव घेऊन त्यालाही थोडी प्रसिद्धी देण्याची मेहरबानी करावी. आणि माझं काम आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मी काय करतो हे पूर्ण 100% माहिती आहे. पण प्रसारमाध्यमांनी माझ्या कामाची दखल घ्यावा आणि येणाऱ्या विधानसभेच्या उमेदवारीमध्ये मला सहकार्य करावं. धन्यवाद साहेब.